शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला आहे की आंब्याची वेळ झाली असूनही फूट का बरं येत नाही। बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला कॉलसुद्धा येत आहे, ताण बरोबर दिला असून सुद्धा फूट का बरं येत नाही। तर याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ होणार आहे। वेळ झाली पण फूट नाही आली। तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। शेतकरी मित्रांनो, संत्र्याच्या 3 बारपैकी कोणताही बार घेताना बारच्या पूर्वी दिलेल्या ताणाचे व्यवस्थित नियोजन आवश्यक आहे। याकरिता आपण झाडाची ताकद व जमिनीची पोत पाहून ताण देतो। ते म्हणजे हलक्या जमिनीला 25 ते 35 दिवस, मध्यम जमिनीला 35 ते 45 दिवस आणि भारी जमिनीला 45 ते 60 दिवस याप्रमाणे आपण ताण देतो। आता या ताण देताना यंदा यावर्षी किंवा मागील 2 वर्षापासून ओल खूप पडत आहे। त्यात संध्याकाळी 6 वाजतापासून ते सकाळी 6 पर्यंत आपण शेतात जाऊन पाहिल्यास संपूर्ण झाडावर ओल जाणून पडत आहे। त्यामुळे आपण जो ताण देत आहोत त्या नियोजनामध्ये व्यत्यय येत आहे। पाने चिमत नाही आहे, पानांची घडी होत नाही आहे, पानांची गळणसुद्धा कमी होत आहे। या सर्व बाबी यावर्षी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आंब्याची जी फूट आहे ती दिसत नाही आहे। काही जमीन शेतकरी मित्रांनो खूप भारी आहे, त्यात ओल भरपूर आहे, थंडावा भरपूर आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे सुद्धा ग्रीन डार्क पाने दिसत आहे, हिरवच बगीचा आपल्याला दिसत आहे। तर तोही एक प्रॉब्लेम होत आहे शेतकरी मित्रांनो। धरणाच्या आसपास जर जमीन आहे तर ती भरपूर ओल साचून आहे, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम दिसत आहे आपल्याला। परंतु शेतकरी मित्रांनो, फूट येईल, हमखास येईल। 28 ते 30 डिग्री सेल्सिअसचे तापमान सतत कमीत कमी 4 दिवस राहिले तर नक्की आपल्याला छोटे छोटे फुटीचे दाणे किंवा आपल्याला फूट आलेली दिसून येईल। तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला अशा वेळेस काय फवारणीचे नियोजन करायचे आहे। तर अशा वेळेस ताण सोडल्यानंतर हलके पाणी लावल्यानंतर आपल्याला सिंजेंटाचे कल्टार हे आपल्याला घ्यायचे आहे, ज्यात पॅक्लोब्युट्राझोल 23% SC फॉर्म्युल्यात आहे किंवा सुमिटोमो कंपनीचे झिका हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता याचे प्रमाण 1 लिटरला 1 ml प्रमाणे सांगत आहे। मी प्रयत्न करतो की कमीत कमी प्रमाण मी सांगू आणि सध्या शेतकरी याच्यापेक्षा जास्त म्हणजे 2 ml प्रमाणे सुद्धा घेत आहे। आपण आपल्या अनुभवानुसार ते घेऊ शकता। पॅक्लोब्युट्राझोलमध्ये ताबोली सुद्धा एक नाव येते। हे सुमिटोमो कंपनीचे औषध PGR स्वरूपात आहे। यात कल्टार व झिका यापेक्षा जास्त म्हणजे 30% एवढे आहे। याचाही उपयोग तुम्ही करू शकता किंवा याशिवाय जे लोक टाटा बहार घेत असेल त्यांनी त्यासोबत 1261 किंवा 134013 हे विद्राव्य खत याचाही उपयोग तुम्ही करू शकता। हे खत घेण्याचे कारण असे की यात फॉस्फरसची मात्रा भरपूर आहे व फुलधारणेकरिता ती अत्यंत महत्त्वाची आहे। याचे प्रमाण 15 लिटरला 70 ते 80 ग्रॅम किंवा 20 लिटरला 100 ते 120 ग्रॅम एवढे घेऊ शकता। यासोबत झिंक आणि बोरॉन मिक्स करून दिले तर फूट येण्याकरिता हमखास मदत होईल। झिंक आणि बोरॉन यांचे प्रमाण 1261 व 134013 तुलनेत अत्यंत कमी म्हणजे 15 लिटरला 20 ग्रॅम किंवा 20 लिटरला 30 ग्रॅम म्हणजे 200 लिटरला 300 ग्रॅम एवढेच द्यावे। शेतकरी मित्रांनो, सध्या जे वातावरण आहे त्यामुळे आपल्याला जे अपेक्षित आहे तशी फूट आपल्याला दिसत नाही आहे। कारण आपण किती मानवनिर्मित आर्टिफिशियल औषधींचा उपयोग केला तरी थोडाफार अपवाद सोडून संपूर्ण निसर्ग व्यवस्था बदलू शकत नाही। नैसर्गिकरित्या जेव्हा झाडाला पोषक वातावरण मिळेल व तापमान मिळेल त्यानंतरच त्यात बदल होऊन फूट आलेली आपल्याला दिसेल। सांगण्याचा उद्देश असा की झाडांसोबत आपल्याला इच्छेप्रमाणे अवस्था बदलण्याकरिता नवनवीन औषधांचा अतिरेक करण्याचे आपल्याला टाळायचे आहे। फूट 100% येईल, हमखास येईल। काही दिवस मागे पुढे उशिरा होईल। मी सांगितलेल्या नियोजनावर विश्वास ठेवा, यश हमखास मिळेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत जय जवान जय किसान।